नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त अशी रेसिपी, स्वस्त आणि मस्त. चला बघा, आपण बनवणार आहे मुळ्याच्या पानांपासून भाजी. हा आहे मुळा आणि याची पानं. तर मी या प्रकारे अशी सर्व पानं तोडून घेतली आहे पहिलेच. हे बघा, मुळ्याची भरपूर अशी पानं घेतली आहे. साधारणतः 1 किलो वजन असेल. 4 ते 5 मुळ्याची पानं आहे ही. त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतली आहे: अर्ध वाटी मूग डाळ, 1 मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे चिरून, 6 ते 7 हिरवी मिरची घेतली आहे, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे, 2 सुकी मिरची व 4 लसूण पाकळ्या घेतल्या. तर चला पुढील कृतीकडे वळूया. व ही मुगाची डाळ मी अर्धा तास अगोदर, अर्धा ते 1 तास मी भिजत घातली आहे. ही बघा, छान अशी डाळ फुलली आहे आपली. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, ही पानं घेतली आहे, त्याला आपण छान चिरून घेऊया बारीक बारीक. काय तुम्ही यापूर्वी मुळ्याची पानाची भाजी बनवून बघितली आहे? हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा. वाया न घालवता एका भाजीची पानं तर आपल्या घरी निघतातच. 2 ते 3 मुळे तर सहज येतात. मग त्या पानाची भाजी नक्की बनवून बघा व सर्वांना द्या घरातील मंडळीला. तर हे बघा, याप्रमाणे आपण सर्व मुळ्याची पानं कापून घ्यायची आहे बारीक बारीक. छान लागते ही भाजी, माझी आजी फार बनवायची. चला याप्रमाणे आपण सर्व पानं चिरून घेऊया. हे बघा, आपली पूर्ण भाजी तोडून झाली आहे. याला आपण आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, चला आपण गॅस पेटवून घेऊया. त्यात टाकायचं आपल्याला तेल. हे बघा, या छोट्या चम्मचने मी टाकणार आहे 2 चम्मच तेल. छान गरम होऊ देऊया. हे बघा, आपलं तेल गरम झालंय. चिरलेला कांदा त्यात टाकायची आपण घेतलेली हिरवी मिरची. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या. 2 मिरचीला आपल्याला तोडून असे टाकायचे आहे. कांद्याला पण मी लसूणला पण छान चिरून घेतलंय. हे बघा, छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, आपला कांदा छान लाल झालाय. यात टाकायचे आपल्याला आता आपण चिरलेला मुळ्याचा पाला. याला छान परतून घ्यायचं. गॅसचा पॉवर कमी करायचा, मीडियम ठेवायचा. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. स्वस्त आणि मस्त अशी रेसिपी आहे, कमी वेळात बनणारी आहे. यात टाकायचं आपल्याला आता टोमॅटो. यावर टाकूयात आपण भिजलेली मुगाची डाळ. अर्धी वाटी डाळ घेतली आहे मी. यावर टाकूया आपण किंचित अशी हळद, थोडी चवीनुसार मीठ. याला छान एकत्र करून घेऊया. याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. 7 ते 8 मिनिटं तर लागतीलच. चला, हे बघा, आपण झाकून ठेवलंय. त्याला होऊ देऊ द्या. हे बघा, आपले 8 मिनिटं झाली आहेत. अजून 8 मिनिटं लागली. आपली भाजी तयार झाली आहे. बघा, मस्त असं भाजी शिजून तयार झाली आहे. खूप छान सुगंध सुटलाय. बिलकुल माझ्या आजीच्या पद्धतीची भाजी आहे ही. तर चला आपण गॅस बंद करून घेऊया. बघा किती मस्त अशी शिजली. हे बघा, मुगाची डाळ पण खूप अशी शिजली आहे.
खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही, अशी डाळ झाली आहे आपली. तर चला, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.